भारतीय जनता पार्टीच्या मंत्री आणि नेत्यांचे पोस्टर फाडण्याचे परंपरा अकलूजमध्ये कायम असल्याचे पाहायला मिळते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अकलूजमध्ये फाडण्यात आले. यापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे डिजिटल बॅनर अकलूजमध्ये लावण्यात आले होते. त्यावेळेसही काही अज्ञात इसमांनी ते बॅनर फाडले होते. हीच परंपरा पुन्हा कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पोस्टर फाडल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या शब्दात निषेध नोंदवला आहे. भाजप नेते आणि माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे अकलूजमध्ये लागलेले बॅनर ज्या विकृतीने फाडले त्याचा निषेध. अकलूजमधील जनतेवर जुलमी अत्याचार करणारी ही विकृती कोण आहे सर्वांनाच माहिती आहे. माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्ता तुमच्या दहशतीला भीक न घालता भाजप संघटन वाढवत राहील. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या कारला काल दुर्गापूर एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. गांगुली एका कार्यक्रमासाठी बर्दवानकडे जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्या रेंज रोवर कारला एका रॉलीने अचानक धडक दिली, त्यामुळे ताफ्यातील वाहनांमध्ये गोंधळ निर्माण झाला. दंतनपूरजवळ हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गांगुली यांच्या ताफ्यातील गाड्या सुसाट नव्हत्या, परंतु एका लॉरीने अचानक कट मारल्याने चालकाने जोरदार ब्रेक लावला आणि मागून येणाऱ्या गाड्यांनी संतुलन गमावले. एक गाडी थेट गांगुलींच्या रेंज रोवरवर आदळली. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. गांगुली सुखरूप असून ताफ्यातील 2 गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली, परंतु पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरी मॅच भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होत आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. या मॅचमध्ये बांगलादेशचा कप्तान नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांची निम्मी टीम पटापट आऊट झाली. पण टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने केलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे. टीम इंडियाने या मॅचमध्ये दमदार सुरुवात केली. अनुभवी मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. नवोदित हर्षित राणाने नजमुल शांतोला आऊट केले. त्यानंतर रोहितने अक्षरकडे बॉल सोपवला. अक्षरने खेळाचे चित्रच बदलले. अक्षरने 9व्या ओव्हरमध्ये 2 बॉलवर 2 विकेट घेत बांगलादेशला गुडघे टेकायला लावले. अक्षरकडे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅट्रिक राखण्याची संधी होती, पण कॅप्टन रोहितच्या चुकीमुळे ती पूर्ण झाली नाही. अक्षर हा त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिकवर होता, पण रोहितने स्लिपमध्ये सोपी कॅच सोडली. अक्षरने त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर तन्झीद हसनला आऊट केले. पुढच्याच बॉलवर अनुभवी मुशफिकुर रहीमला परत पाठवले. त्यानंतरच्या बॉलवर जाकीर अली देखील आऊट झाला असता, पण रोहितने त्याची सोपी कॅच सोडली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड करण्याची संधी अक्षरला होती, पण तसे झाले नाही. रोहितने देखील त्याची चूक मान्य करत तातडीने हात जोडत अक्षरची माफी मागितली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 22 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एका क्लिकवर 62,967 घरकुल मंजुरीचे पत्र वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. पुढे माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, सदरचा राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे असून राज्यातील 20 लाख घरकुलांचे मंजुरीपत्र आणि 10 लाख लाभार्थी यांना पहिला हप्ता वितरण पुणे येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉक्टर राजाराम दिघे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन 7 रस्ता सोलापूर येथे दुपारी 2 वाजता होणार असून प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या 500 लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व अनुदान देण्यात येणार आहे. त्याच दिवशी प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधिक स्वरूपात 300 लाभार्थ्यांना
व ग्रामपंचायत स्तरावर उर्वरित सर्वच लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व अनुदान देण्यात येणार आहे। सदर जिल्हास्तरीय कार्यक्रमास सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, सर्व विभाग प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे। तरी सर्व लाभार्थ्यांनी या घरकुल उत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी केले आहे। जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा परिषद आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। लिंगराज परिवाराचे विविध स्तरातून सांत्वन होत आहे। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी गुरुवारी लष्कर परिसरातील लिंगराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। लिंगराज यांच्या कुटुंबियांना धीर देत मी कायम तुमच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही दिली। माढा पंचायत समितीचा मी सभापती झाल्यापासून माझी आणि विवेक लिंगराज यांची ओळख आहे। त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष आणि अध्यक्ष झाल्यानंतर लिंगराज यांचे काम पाहिले आहे। पदाधिकारी, प्रशासन आणि कर्मचारी यांची सांगड घालून काम करणारा जिल्हा परिषदेचा कामगार नेता म्हणून लिंगराज यांची ओळख होती। कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, प्रसंगी पदाधिकारी आणि प्रशासनाशी भांडणारा एक चांगला मित्र आम्ही गमावला याचे दुःख वाटते असे सांगत त्यांनी श्रद्धांजली वाहिली। छावा हा चित्रपट सध्या सोलापूरसह अन्य भागात चांगलाच गाजत आहे। या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या चित्रपटाने 6व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत। तसेच हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे। या चित्रपटाने गेल्या काही दिवसांचा आपला संग्रह कायम ठेवला आहे। या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना सतत उत्सुकता वाटत आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून दमदार कमाई सुरूच ठेवली आहे। तसेच आता या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला पार केला आहे। दादाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचलित राजे प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 18 फेब्रुवारी रोजी दादाई संस्थेच्या मार्गदर्शिका अंजना जाधव, सविता जाधव यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला। विमुक्त भटका झोपडपट्टी शहानगर लिमयवाडी सेटलमेंट कॉलनी नंबर 1 भागातील सर्व माता भगिनींचा यावेळी फेटा बांधून सन्मान करण्यात आला। सर्व उपस्थितांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली। यावेळी निर्मला गायकवाड, अर्चना युवराज जाधव, निकिता गायकवाड, पूनम जाधव, सुवर्णा गायकवाड, अमृता जाधव, वृषाली गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, संगीता सातपुते, संयुक्ता गायकवाड, मनीषा गायकवाड, कांचन जाधव, रत्नमाला जाधव, प्रतीक्षा गायकवाड, सोनाली गायकवाड, ज्योती देगाव, रीना गायकवाड, विमल जाधव, यलुबाई गायकवाड, प्रिया गायकवाड, आशा पवार उपस्थित होते। यावेळेस आधारस्तंभ नारायण जाधव, संस्थापक अध्यक्ष युवराज जाधव, उपाध्यक्ष कुणाल जाधव, उत्सव अध्यक्ष आशिष गायकवाड, संतोष गायकवाड, यश गायकवाड, संस्थेचे सल्लागार कृष्णा जाधव, भारत गायकवाड, आनंद गायकवाड, अनिल गायकवाड, नीरज जाधव, मोहसिन शेख, अर्जुन चिंत्रे, अझर शेख, युनुस शेख, मंगेश गायकवाड, श्रीकांत पवार, आकाश गायकवाड यांच्यासह माता भगिनी, युवा व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।